विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स म्हणजेच की चालू घडामोडी हा जो विषय आहे तर तो परीक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आणि जर आपण या विषयाचा व्यवस्थितपणे अभ्यास केला ना तर आपण या विषयात खूप चांगले गुण मिळवू शकतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स घेण्याचा हाच हेतू आहे की तुम्ही जर एमपीएससी स्टेट सर्व्हिस, एमपीएससी ग्रुप बी, एमपीएससी ग्रुप सी, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, पोलीस कॉन्स्टेबल किंवा आरआरबी अशा अनेक कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी तुम्हाला हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आणि या प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये बरेच प्रश्न करंट अफेअर्सचे विचारले जातात आणि या विषयाची जर आपल्याला पूर्णपणे माहिती असेल ना तरच आपल्याला परीक्षेत उत्तरे देता येतात, ते देखील खूप कमी वेळात, आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो। म्हणून या विषयात चांगले गुण मिळविण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चर पासून आपण करंट अफेअर्स वरती एक कंप्लीट लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। काल आपण 7 मे 2023 रोजी झालेल्या सर्व चालू घडामोडी डिस्कस केलेल्या आहेत। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण 8 मे 2023 रोजी झालेले करंट अफेअर्स व्यवस्थितपणे बघूया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लॉ सीईटी 2024 ची प्रिपरेशन करत असाल किंवा बीएड सीईटी 2024 ची प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी न्यूज कळेल। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण राष्ट्रीय बातम्या बघूया। तर यामधील पहिली बातमी आहे IRCTC भारत गौरव टुरिस्ट ट्रेन नेपाळ जनकपूर येथे थांबेल। आणि याबद्दल पूर्ण न्यूज खाली दिलेली आहे बघा। इंडियन रेल्वे केटरिंग अँड तिकीट कॉर्पोरेशन म्हणजेच की IRCTC नेपाळ मधील जनकपूर येथे थांबून आपली पहिली भारत गौरव पर्यटन ट्रेन सुरू करणार आहे। ही ट्रेन रामायण सर्किटच्या भोवती फिरेल, जी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ओळखली गेली आहे आणि त्यात भगवान श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख स्थाने आहेत, जसे की जनकपूर, नेपाळमधील राम जानकी मंदिर, प्रक्षेपित 18 दिवसीय भारत गौरव पर्यटन ट्रेन टूर अयोध्येत भगवान रामाचे जन्मस्थान श्री राम जन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिर, तसेच नंदीग्राम मधील भारत मंदिर प्रभू रामाचा धाकटा भाऊ भरत यांना समर्पित असलेल्या भेटींनी सुरू होते। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण न्यूज आहे, तुम्ही व्यवस्थितपणे ही न्यूज नोट डाऊन करून ठेवायची आहे। आता याबद्दल तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे। तर पहिला मुद्दा आहे अयोध्येनंतर पर्यटक बक्सर बिहार येथे जातील, जिथे ते महर्षी विश्वामित्राचे आश्रम आणि रामरेखा घाट पाहतील, जिथे ते गंगेत पवित्र उडी घेऊ शकतात। त्यानंतर आहे दुसरा मुद्दा, पर्यटक जनकपूरच्या हॉटेलमध्ये रात्र घालवतील आणि प्रसिद्ध राम जानकी मंदिराला भेट देतील। सीतामढीनंतर ट्रेनने जगातील सर्वात जुने जिवंत शहर असलेल्या वाराणसीचा प्रवास केला। ट्रेनमध्ये एक सुसज्ज पॅन्ट्री विभाग आहे, जेथे प्रवाशांना ताजे तयार केलेले शाकाहारी जेवण मिळू शकते। पुढचा मुद्दा दिलाय की बोर्डवर मनोरंजन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षा रक्षक सेवा असतील। त्यानंतर या न्यूज मधील शेवटचा मुद्दा आहे की ट्रेनचा प्रवास नाशिक पर्यंत सुरू आहे, जेथे प्रवासी निवासस्थानात रात्र घालवतील। त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी मंदिरांना भेट दिली जाईल। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण महत्त्वाची मुद्दे लक्षात ठेवा। त्यानंतर राष्ट्रीय बातमीमधील दुसरी बातमी दिलेली आहे अदानी विल्मार ही हुलला मागे टाकत भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली आहे। आता ही संपूर्ण न्यूज व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे की आर्थिक वर्ष 2022 Q4 FY 2022 साठी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अदानी विल्मार लिमिटेड हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड म्हणजेच HUL ला मागे टाकत भारतातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी म्हणजेच की FMCG बनली। AWL ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 54,214 कोटी रुपयांचा एकूण परिचालन महसूल नोंदवला आहे, तर हुल ने आर्थिक वर्ष फर्स्ट इयर 2021 टू 2022 मध्ये 51,468 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे। त्यानंतर जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी काही महत्त्वाचे मुद्दे घेतलेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल। तर पहिला मुद्दा आहे की अदानी समूहाची स्थापना 1988 मध्ये झाली। अदानी समूहाचे मुख्यालय अहमदाबाद आणि गुजरात या ठिकाणी आहे। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे आहेत। अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अदानी हे आहेत।
त्यानंतर राष्ट्रीय बातमीमधील पुढची बातमी दिली, माइंडट्री L&T इन्फोटेकने भारतातील 5वी सर्वात मोठी IT सेवा तयार करण्यासाठी विलिनीकरणाची घोषणा केली। या ठिकाणी बघा इमेजमध्ये तुम्हाला माइंडट्री L&T इन्फोटेक दिसत असेल। त्यानंतर याविषयी संपूर्ण बातमी दिली की L&T इन्फोटेक आणि माइंडट्री लार्सेन अँड ट्यूब्रो ग्रुप अंतर्गत 2 स्वतंत्रपणे सूचीबद्ध IT सेवा कंपन्यांनी विलिनीकरणाची घोषणा केली, ज्यामुळे भारतातील 5व्या क्रमांकाची IT सेवा प्रदाता तयार होईल। एकत्रित अस्तित्व LTI माइंडट्री म्हणून ओळखले जाईल। तर अशा पद्धतीने ही न्यूज दिली। आता यामधीलच दुसरा मुद्दा कशा प्रकारे दिलाय बघा। दुसऱ्या मुद्द्यामध्ये ते सांगतात की माइंडट्री आणि L&T इन्फोटेक म्हणजेच की LTIच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी झालेल्या आपापल्या बैठकीत लार्सन अँड ट्यूब्रो ग्रुप अंतर्गत या दोन्ही स्वतंत्रपणे सूचीबद्ध IT सेवा कंपन्यांच्या एकत्रीकरणाच्या संमिश्र योजनेला मंजुरी दिली। प्रस्तावित एकीकरणामुळे USD 3.5 बिलियन पेक्षा जास्त कार्यक्षम आणि स्केल अप IT सेवा प्रदाता करण्यासाठी माइंडट्री आणि LTI सामील होतील। त्यानंतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे आहे। पहिला मुद्दा दिलाय, लार्सन अँड ट्यूब्रो इन्फोटेक लिमिटेडची स्थापना ही 23 डिसेंबर 1996 मध्ये झाली। त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, लार्सन अँड ट्यूब्रो इन्फोटेक लिमिटेड मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। त्यानंतर तिसरा पॉइंट दिलाय, लार्सन अँड ट्यूब्रो इन्फोटेक लिमिटेड CEO संजय जालोना हे आहेत। त्यानंतर पुढची बातमी, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ आयोजित उत्कर्ष महोत्सवाला सुरुवात झाली। या ठिकाणी बघा इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर संपूर्ण न्यूज दिली की नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे 3 दिवसीय उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन करण्यामागील उद्देश हा संस्कृत भाषेचा देशभरात आणि देशबाहेरही प्रचार करणे हा आहे। यामधील दुसरा मुद्दा दिलाय, 3 संस्कृत विद्यापीठांचे केंद्रीकरण पंतप्रधान मोदींची देशभरात संस्कृत भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दृढ वचनबद्धता दर्शविते। केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली, श्री लाल बहादूर राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की न्यू एज्युकेशनल इरा मूव्हिंग टुवर्ड्स अ ग्लोबल ओरिएंटेशन ऑफ संस्कृत स्टडीज ही या महोत्सवाची थीम आहे। तर अशा पद्धतीने ही पूर्ण संस्कृत भाषेविषयी न्यूज दिलेली आहे। आता आपण बघूया राज्य बातम्या। तर यामधील बातमी आहे, हरियाणा सरकारने विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वाटप करण्यासाठी ई-अधिगम योजना सुरू केली। या ठिकाणी बघा इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, ई-अधिगम स्कीम 3 लाख टॅबलेट डिस्ट्रीब्युटेड टू स्टुडंट्स बाय हरियाणा गव्हर्नमेंट। हरियाणा गव्हर्नमेंटने एकूण 3 लाख टॅबलेट्स विद्यार्थ्यांना वाटप केलेत। तर या ठिकाणी बघा संपूर्ण न्यूज वाचूया। हरियाणा राज्य सरकारने ई-अधिगम योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबलेट मिळतील। राज्य सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना हे गॅजेट देण्याची योजना आखली आहे। मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणातील रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात ॲडव्हान्स डिजिटल हरियाणा इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट विथ ॲडॉप्टिव्ह मॉड्यूल्स योजनेचा शुभारंभ केला। त्यानंतर पुढची न्यूज दिली, दिल्ली सरकारने उद्योजकांना मदत करण्यासाठी दिल्ली स्टार्टअप धोरण जाहीर केले। दिल्ली मंत्रिमंडळाने दिल्ली स्टार्टअप धोरण मंजूर केले आहे, ज्याच्या उद्देशाने लोकांसाठी स्टार्टअप सुरू करण्यासाठी आणि त्यांना वित्तीय आणि गैर आर्थिक प्रोत्साहन, संपार्श्विक मुक्त कर्जे आणि तज्ञ वकील आणि CA यांच्याकडून विनामूल्य सल्लामसलत प्रदान करण्यासाठी एक इकोसिस्टीम तयार करणे। स्टार्टअप धोरणावर देखरेख ठेवण्यासाठी 20 सदस्यांची टास्क फोर्स स्थापन केली जाईल। या समितीचे अध्यक्ष दिल्लीचे अर्थमंत्री असतील। त्यानंतर यामधील दुसरा मुद्दा आहे की दिल्ली सरकार स्टार्टअपच्या कार्यालयाच्या भाड्याच्या 50% पर्यंत भाडे देईल किंवा हे स्टार्टअप त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतील त्या पगाराच्या काही भागांसाठी पैसे भरतील। तर अशा पद्धतीने ही पूर्ण दिल्ली स्टार्टअप धोरणची बातमी आहे। त्यानंतर पुढची बातमी, एक्साइड आणि लिकलँडचे चा संयुक्त ग्रुप नेक्स्ट चार्जने गुजरातमध्ये उत्पादन सुरू केले। न्यूज आहे, भारताच्या एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्वित्झर्लंडच्या लेकलँडचे SA यांच्यातील संयुक्त उपक्रम नेक्स्ट चार्ज गुजरातमधील प्रांतिज येथील त्यांच्या सुविधांवर लिथियम आयन बॅटरी पॅकचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आहे। एकूण 6 लाख स्क्वेअर फूट व्यापलेल्या आणि 1.5 गिगावॅट स्थापित क्षमता असलेल्या या प्लॉटमध्ये 6 पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाईन्स आणि चाचणी सुविधांचा समावेश आहे।
तर यामधील महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. पहिला आहे एक्साइड आणि लिकलँडचे यांनी प्लॉटमध्ये रुपये 250 कोटी गुंतवले आहे, जे गेल्या 4 वर्षात विकसित केलेल्या 150 हून अधिक उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी त्यांच्या 6 असेंब्ली लाईन वापरतील. त्यानंतर पुढचा मुद्दा 6 असेंब्ली लाईन्स मॉड्यूल्स तयार करण्यासाठी सेलचा वापर करतील, जे नंतर भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजार आणि औद्योगिक अनुप्रयोगांच्या ऊर्जा साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाउच, प्रिझमॅटिक आणि दंडगोलाकार यासह विविध आकार आणि आकारामध्ये बॅटरी पॅकमध्ये रूपांतरित केले जातील. त्यानंतर या न्यूज मधील पुढचा मुद्दा दिलाय की नेक्स्ट चार्ज दुचाकी आणि 3 चाकी वैयक्तिक आणि व्यावसायिक कार आणि इन्व्हर्टरसह विविध वस्तूंसाठी बॅटरी पॅक तयार करते. शेवटचा मुद्दा आहे की बंगळुरूमध्ये इन हाऊस R&D केंद्र असलेल्या कंपनीद्वारे सेल सध्या चीनमधून मिळवले जातात. भारतात त्याचे एकूण 35 ग्राहक आहेत. त्यानंतर पुढची बातमी आहे की मणिपूरमधील पौमई नागा क्षेत्र ड्रग फ्री झोन घोषित झाले. तर या ठिकाणी बघा पूर्ण न्यूज आहे. मणिपूरमध्ये पौमाई जमातीने घोषित केले आहे की पौमाई वस्तीचा भाग हा एक ड्रग मुक्त क्षेत्र असेल, जो राज्य सरकारच्या ड्रग विरुद्धच्या युद्धाला पाठिंबा देईल. आमदार आणि विद्यार्थी संघटना आणि नागरी संघटनेच्या नेत्यांच्या पौमई जमातीच्या मोठ्या शिष्टमंडळाने आज इफाळ येथे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांची भेट घेतली आणि राज्यातील पौमई वस्ती भागात अंमली पदार्थ मुक्त क्षेत्राचा ठराव मांडला. पौमई भागात अफूची लागवड होऊ देणार नाही असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे. पहिला आहे की मणिपूरचे मुख्यमंत्री हे एन बीरेन सिंग आहेत आणि दुसरा आहे की मणिपूरची राजधानी ही इम्फाळ आहे. त्यानंतर पुढची बातमी, जीवनशैलीतील आजारांचे निदान आणि नियंत्रणासाठी केरळ सरकार शैली ॲप सुरू करणार आहे. संपूर्ण न्यूज आहे की केरळ राज्यातील लोकांमधील जीवनशैलीतील आजारांचे निदान आणि नियंत्रण करण्याच्या उद्देशाने केरळ सरकार एक अँड्रॉइड ॲप शैली लॉन्च करणार आहे. नवा केरळ कर्म योजनेअंतर्गत आरोग्य विभागाने सुरू केलेल्या लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग प्रकल्पाचा एक भाग म्हणून ॲपची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर आता आपण बघूया की आरोग्य तपासणी प्रकल्पाअंतर्गत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे येतात. तर पहिला आहे की मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आशा कामगारांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील 30 वर्षापेक्षा जास्त वयांच्या व्यक्तींकडून जीवनशैलीतील आजार किंवा त्यांना असू शकतील जोखीम घटनांबद्दल माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे. दुसरा मुद्दा आहे की ई हेल्थ उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेले ॲप माहिती त्वरित संकलित करण्यात आणि संहिताबद्ध करण्यात मदत करेल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की ॲप प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार तसेच जीवनशैलीशी संबंधित आजार आणि कर्करोग यासारख्या आजारांविषयी माहिती गोळा करेल. आरोग्य तपासणी प्रकल्पाअंतर्गत शेवटचा मुद्दा आहे व्यक्तींची आरोग्य स्थिती स्कोअर केली जाईल आणि ज्यांचे गुण 4 पेक्षा जास्त असतील त्यांना जीवनशैलीतील आजारांच्या तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देण्यास सांगितले जाईल. तर आता आपण बघूया स्पर्धात्मक परीक्षांसाठी दिलेले महत्त्वाचे मुद्दे. तर पहिला आहे की केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्ण आरोग्य तपासणी संबंधित न्यूज होती. त्यानंतर आता आपण बघूया नियुक्ती बातम्या. तर यामधील पहिली बातमी आहे की केंद्र सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद बुरजोर पारडीवाला यांची नियुक्ती अधिसूचित केली आहे. या ठिकाणी बघा दोन्हींची इमेज तुम्हाला दिलेली आहे, सुधांशु धुलिया आणि जमशेद बुरजोर पारडीवाला. त्यानंतर आता आपण ही संपूर्ण न्यूज वाचूया. केंद्र सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद बुरजोर पारडीवाला यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्याची अधिसूचना जारी केली आहे. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने 5 मे रोजी नियुक्तीसाठी त्यांच्या नावांची शिफारस केली होती आणि कॉलेजियमचे इतर सदस्य न्यायमूर्ती यू ललित, ए एम खानविलकर, डी वाय चंद्रचूड आणि एल नागेश्वर राव आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की सध्या सर्वोच्च न्यायालयात एकूण 34 न्यायाधीशांच्या मंजूर संख्याबळाच्या तुलनेत 32 न्यायाधीश आहेत. नवीन नियुक्ती 34 न्यायाधीशांची संख्या पुन्हा मिळविण्यात मदत करतील. परंतु न्यायमूर्ती विनीत सरन 10 मे रोजी आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव 7 जून रोजी निवृत्त होणार असल्याने आणखी 2 रिक्त जागा लवकरच निर्माण होतील. तर अशा पद्धतीने ही पूर्ण न्यूज आहे.
त्यानंतर आता आपण बघूया पुढची नियुक्ती कोणाची झाली आहे। HPCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुष्पकुमार जोशी यांची नियुक्ती झाली। संपूर्ण न्यूज आहे की हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच की HPCL चे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतेच कार्यभार स्वीकारलेले पुष्पकुमार जोशी यांची देशातील 3ऱ्या क्रमांकाची तेल शुद्धीकरण आणि इंधन विपणन कंपनीच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे। जोशी यांच्याकडे HPCL च्या विपणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे। याआधी डॉक्टर जोशी हे 1 ऑगस्ट 2012 पासून महामंडळाचे संचालक HR होते। त्यानंतर पुढचा मुद्दा, HPCL बोर्डावरील सर्वात ज्येष्ठ संचालक जोशी यांना जानेवारीमध्ये मुकेश कुमार सुराना यांच्या जागी सरकारी हेडहंटर PESB ने निवडले होते। त्यानंतर आता आपण बघूया कराराच्या बातम्या। तर यामध्ये पहिली बातमी आहे की भारतीय नौदलाचे P-8I फ्लीट बोईंग आणि एअरवर्क्सच्या सहकार्यासाठी होस्ट। पूर्ण न्यूज आहे की एअरवर्क्स एक भारतीय देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरऑल MRO कंपनी एअरवर्क्स होसूर येथे 3 भारतीय नौदलाच्या P-8I लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानांची जड देखभाल तपासणी करण्यासाठी बोईंग कंपनी सोबत भागीदारी करत आहे। आता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहे, तर व्यवस्थितपणे वाचून घेऊया। पहिला मुद्दा आहे, हे भारतातील MRO ची व्याप्ती आणि आकार लक्षणीयरित्या विस्तृत करते, भारताला एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर दर्जा प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी दोन्ही कंपन्यांची वचनबद्धता दर्शविते। त्यानंतर दुसरा मुद्दा दिलाय, बोईंग आणि एअरवर्क्स यांच्यातील भागीदारीमुळे भारतातील महत्त्वाच्या संरक्षण प्लॅटफॉर्मसाठी वेगवान टर्न अराउंड वेळा आणि ऑपरेटिंग क्षमता वाढली आहे। तिसरा मुद्दा, या संबंधाची सुरुवात P-8I पोसायडॉन विमानाच्या तपासण्यांपासून झाली आणि त्यानंतर भारतीय वायुसेनेच्या बोईंग 737 VVIP विमानाच्या लँडिंग गिअरवर चेक आणि MRO समाविष्ट करण्यासाठी त्याचा विस्तार झाला। त्यानंतर आता आपण बघूया अर्थव्यवस्था बातम्या। तर यामध्ये न्यूज आहे, RBI ने इक्वायटस होल्डिंग्स आणि इक्वायटस SFB च्या विलीनीकरणाला मान्यता दिली। पूर्ण न्यूज आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि तिची मूळ कंपनी इक्वायटस होल्डिंग्स LTD च्या विलीनीकरण योजनेला काही निर्बंधांच्या अधीन राहून होकार दिला आहे। RBIचा ना हरकत स्ट्रिंगसह येतो। RBI स्मॉल फायनान्स बँक नियमांचे पालन करण्यासाठी हे विलीनीकरण केले जात आहे, ज्यासाठी प्रवर्तकाने SFB च्या स्टार्टअप स्मॉल फायनान्स बँकच्या 5 वर्षाच्या आत उपकंपनीतील आपला हिस्सा 40% पर्यंत कमी करणे आवश्यक आहे। आता या ठिकाणी आपल्याला SFB इक्विटी शेअर्स याबद्दल महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे बघा। पहिला मुद्दा आहे, SFB चे इक्विटी शेअर्स SFB ची निव्वळ संपत्ती रुपये 500 कोटी पोहोचल्याच्या तारखेपासून 3 वर्षाच्या आत SFB साठी जून 2016 मध्ये निर्धारित केलेल्या RBI आवश्यकतानुसार आणि खाजगी क्षेत्रातील SFB ला परवाना देण्यासाठी मार्गदर्शक तत्वानुसार मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जावे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, ESFB च्या बाबतीत सूचीबद्ध करण्याची लागू तारीख 4 सप्टेंबर 2019 होती। याने बँकिंग क्रियाकलाप सुरू केले, तथापि 500 कोटीहून अधिक निव्वळ संपत्तीसह। त्यानंतर तिसरा पॉइंट, 2 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या एक्सचेंजेसवर IPO आणि ESFB शेअर्सच्या ट्रेडिंगद्वारे सूचीच्या आवश्यकतांचे पालन केले गेले। त्यानंतर पुढचा मुद्दा दिलाय, तिसरा निकष असा आहे की जर प्रवर्तकाकडे 40% पेक्षा जास्त उपकंपनी असेल तर ती गुंतवणुकीत आणली पाहिजे। आणि यामध्येच अजून काही मुद्दे दिलेले आहेत। दुसरा निकष असा आहे की जर प्रवर्तकाकडे 40% पेक्षा जास्त उपकंपनी असेल तर त्याने किंवा तिने बँकिंग ऑपरेशन सुरू केल्यानंतर 5 वर्षांच्या आत त्याची मालकी 40% पर्यंत कमी केली पाहिजे। प्रश्नातील दिवस 4 सप्टेंबर 2021 आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की विलीनीकरणाच्या उद्देशाने ना हरकत पत्र देण्याच्या RBIच्या अटीमध्ये योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी EHLच्या त्याच्या उपकंपनी इक्वायटस टेक्नॉलॉजीज मध्ये हिस्सेदारीची विल्हेवाट लावणे समाविष्ट आहे। त्यानंतर यामधील दिलेला शेवटचा मुद्दा असा आहे की या व्यतिरिक्त कार्यक्रम प्रभावी होण्यापूर्वी इक्वायटस SFB ला इक्वायटस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज ट्रस्ट आणि इक्वायटस हेल्थकेअर फाउंडेशन ला त्यांच्या छत्राखाली आणण्यासाठी RBI ची मान्यता घ्यावी लागेल। तर अशा पद्धतीने ही सर्व RBI विषयी माहिती दिलेली आहे। त्यानंतर आता आपण बघूया पुढची बातमी।
ती म्हणजे की इंडियन बँकेने डिजिटल ब्रोकिंग सोल्युशन ई ब्रोकिंग लॉन्च केले। पूर्ण न्यूज आहे की इंडियन बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक तिच्या ग्राहक उत्पादनांच्या सर्वसमावेशक डिजिटलायझेशनच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल म्हणून डिजिटल ब्रोकिंग सोल्युशन ई ब्रोकिंग सादर केले आहे। ई ब्रोकिंग एक त्वरित आणि पेपरलेस डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्याची सेवा आता बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲप इंडोॲसिस द्वारे उपलब्ध आहे। बँकेच्या आर्थिक तंत्रज्ञान भागीदारी फिजडॉमच्या सहकार्याने हे उत्पादन सादर करण्यात आले। तर याविषयी म्हणजेच की ई ब्रोकिंग विषयी ठळक मुद्दे दिलेले आहे। ई ब्रोकिंग उपक्रम बँकेला CASA चालू खाते म्हणजे बचत खाते वाढविण्यास मदत करेल। हा उपक्रम ग्राहकांना चालू असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC इनिशियल पब्लिक ऑफरिंग मध्ये प्रभावीपणे गुंतवणूक करण्यास सक्षम करतो। त्यानंतरचा मुद्दा दिलाय की इंडोॲसिस बँकेचे मोबाईल बँकिंग ॲप वापरकर्त्यांना डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यापासून ते दुय्यम बाजारपेठेतील संशोधन आधारित गुंतवणुकीद्वारे समर्थित कमी ब्रोकिंग सेवा, इक्विटी, फ्युचर्स, पर्याय आणि प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसह एक एकीकृत अनुभव प्रदान करेल। तर हे झाले ई ब्रोकिंग विषयी पूर्ण ठळक मुद्दे। आता आपण बघूया स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे। तर स्पर्धात्मक परीक्षेसाठी पहिला मुद्दा दिलाय इंडियन बँक MD आणि CEO आहे शांतीलाल जैन। इंडियन बँकेची स्थापना ही 15 ऑगस्ट 1907 मध्ये झाली। इंडियन बँकेचे मुख्यालय चेन्नई आणि तामिळनाडू या ठिकाणी आहे। त्यानंतर आता आपण बघूया पुस्तके आणि लेखक यावरील बातम्या। तर पहिली बातमी आहे राजनाथ सिंह यांच्या हस्ते इंडो पाक वॉर 1971 रिमिनिसेन्स ऑफ इयर वॉरियर्स या पुस्तकाचे प्रकाशन झाले। या ठिकाणी बघा इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल एअर फोर्स असोसिएशन एअर चीफ मार्शल PC लाल 37th मेमोरियल लेक्चर्स बाय श्री राजनाथ सिंह। आता याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण वाचूया। नवी दिल्ली येथे हवाई दल संघटनेने आयोजित केलेल्या 37व्या एअर चीफ मार्शल PC लाल मेमोरियल लेक्चरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंडो पाक युद्ध 1971 एअर वॉरियर्सचे स्मरण या पुस्तकाचे प्रकाशन केले। एअर मार्शल जगजीत सिंग आणि ग्रुप कॅप्टन शैलेंद्र मोहन यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे। या पुस्तकात दिग्गजांनी लिहिलेले 50 स्वर्णित लेख त्यांच्या अनुभवांचे तपशीलवार वर्णन करतात। त्यानंतर यामधील दुसरा मुद्दा आहे संरक्षण मंत्र्यांनी एअर चीफ मार्शल प्रतापचंद्र लाल PC लाल यांना ही श्रद्धांजली वाहिली। एअर चीफ मार्शल प्रतापचंद्र लाल 1965 च्या युद्धात हवाई दलाचे उपप्रमुख आणि 1971 च्या युद्धात 7वे हवाई दल प्रमुख म्हणून काम केले होते। त्यानंतर आता आपण बघूया महत्त्वाचे दिवस। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा जागतिक थॅलेसेमिया दिन हा 8 मे रोजी साजरा केला जातो। आता थॅलेसेमिया म्हणजे नेमकं काय तर याविषयी संपूर्ण माहिती वाचूया। जागतिक थॅलेसेमिया दिन दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसेमिया पीडितांच्या स्मरणार्थ आणि या आजाराशी संघर्ष करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो। थॅलेसेमिया हा अनुवांशिक रक्तविकार आहे जो शरीरात पुरेसे हेमोग्लोबिन तयार करू देत नाही। हा रोग रक्तपेशी कमकुवत आणि नष्ट करतो। थॅलेसेमियाचे 2 प्रकार आहेत अल्फा आणि बीटा। थॅलेसेमिया मायनर, इंटरमीडिया आणि मेजर असे त्याचे उपवर्ग आहेत। त्यानंतर थॅलेसेमिया विषयी दुसरा पॉइंट दिलाय बी अवेअर, शेअर, केअर, वर्किंग विथ द ग्लोबल कम्युनिटी ॲज वन टू इम्प्रूव्ह थॅलेसेमिया नॉलेज ही 2022 ची थीम आहे। त्यानंतर आता आपण बघूया विविध बातम्या। तर विविध बातम्यामध्ये पहिली बातमी दिली नेपाळच्या कामेरिता शेर्पा यांनी 26व्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली। या ठिकाणी बघा तुम्हाला इमेज मध्ये रीता शेर्पा यांची इमेज दिसत असेल। तर संपूर्ण न्यूज आहे की नेपाळचे दिग्गज गिर्यारोहक कामेरिता शेर्पा यांनी 26व्यांदा जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई करून नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे। 11 सदस्यीय रोप फिक्सिंग संघाचे नेतृत्व करत कामेरिटा आणि त्यांची टीम शिखरावर पोहोचली आणि त्यांनी स्वतःचा पूर्वीचा विश्वविक्रम मांडला। कामेरिता यांनी वापरलेला गिर्यारोहण मार्ग 1953 मध्ये न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि नेपाळचे शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी पायनियर केला होता आणि तो सर्वात लोकप्रिय आहे। त्यानंतर आजची ठळक बातमी आहे की प्रियंका मोहिते 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे। या ठिकाणी बघा इमेज मध्ये तुम्हाला प्रियंका मोहिते दिसत असेल। तर या ठळक बातमीविषयी संपूर्ण माहिती वाचूया।
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रियंका मोहिते ही 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे। प्रियंकाने कांचनजंगा पर्वतावर चढाई करून हा टप्पा गाठला। 30 वर्षीय व्यक्तीने 5 मे रोजी संध्याकाळी 4.42 च्या सुमारास पृथ्वीवरील तिसरे सर्वोच्च शिखर सर केले। प्रियंका बेंगळुरू येथील एका फार्मास्युटिकल रिसर्च कंपनीत काम करते। आता प्रियंका मोहिते विषयी महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। तर पहिला मुद्दा आहे की 2013 नंतर तिने 2018 मध्ये दुसऱ्या पर्वतावर चढाई केली, कारण 2014 मध्ये हिमवादळाने नेपाळला उद्ध्वस्त केले आणि 2015 मध्ये भूकंप झाला। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की उल्लेखनीय म्हणजे प्रियंकाला 2020 मध्ये कांचनजंगा पर्वतावर चढाई करायची होती, परंतु कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे ती करू शकली नाही। किशोर वयातच तिने महाराष्ट्राच्या सह्याद्रीत पर्वत चढायला सुरुवात केली। तिसरा मुद्दा आहे की 2012 मध्ये प्रियंकाने बंदरपंचावर चढाई केली होती। बांद्रपंच हे उत्तराखंडच्या गढवाल विभागातील पर्वतीय भागात आहे। 2015 मध्ये प्रियंकाने समुद्र सपाटीपासून 6443 मीटर उंच असलेल्या मेन्थोसा पर्वतावर चढाई केली होती। हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रियंका मोहिते विषयी संपूर्ण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण राष्ट्रीय बातम्या, नियुक्ती बातम्या, विविध बातम्या अशा अनेक प्रकारच्या बातम्या बघितलेल्या आहेत। तर आय होप की तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय महत्त्वाचा ठरला असेल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलरली अपडेट्स मिळत राहतील। तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत। धन्यवाद।